बातमी नागपूरमधून। नागपूरमध्ये आता भूमाफियांमुळे गोरगरिबांचं जगणं मुश्किल झालेलं आहे। 75 वर्षीय रामकिशोर आणि 65 वर्षांच्या जयश्री जयस्वाल या दाम्पत्याची झोपडी हडपण्यासाठी भूमाफिया धमकी देत आहेत। रात्रीच्या वेळी त्यांच्या घरावरती दगडफेकही केली जाते। या दगडफेकीला कंटाळून अमित आणि अमिता जयस्वाल या बहीण भावाने सक्करदरा पोलीस स्टेशन गाठलेलं आहे। मात्र पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केलेली आहे आणि त्यांना घरी पाठवलं। तरीही त्रास कमी होत नसल्यामुळे त्यांनी गडकरी वाड्यावरही कैफियत मांडली आणि त्यानंतर पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर पोलिसांनी तक्रार घेणं तर दूरच, फक्त दगडफेक झालीये, तुमचे हातपाय तुटले नाहीयेत आणि तुमची हत्याही झालेली नाहीयेत असा सवालही पोलिसांनी केलेला आहे। आणि त्याचमुळे आता अमिता जयस्वाल यांनी या संदर्भातली दाद कोणाकडे मागायची हा प्रश्न उपस्थित केलाय। तुम्ही इथं काय तुम्ही झोपडे टाकले म्हणून इथं 27 झोपडे पडले। वास्तविक पाहिलं तर हे 27 जे झोपडे सगळे गरीब आहेत। मी सांगते तुम्हाला, आमच्या घरी तरी टीव्ही आहे, त्यांच्या घरी तेवढी सोय नाही। बिचारे रोजंदारीवर जातात, खातात। मग आहे जागा म्हणून राहिला, उद्या ऑर्डर आली तर खाली करून देऊ। काय आहे, आपली जागा आपली स्वतःची नाही, रजिस्ट्री नाही, आम्हालाही कळतंय।